जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाहनधारक. मी सचिन जाधव, इचलकरंजी चालक मालक कल्याणकारी असोसिएशन इचलकरंजी. इचलकरंजी शहरात प्रादेशिक उप कार्यालय MH51 चालू झाले. वाहनधारकांना त्याचा लाभ व्हावा ही अपेक्षा वाहनधारकांची होती. संबंधित आमदार, संबंधित खासदार यांचेही विचार होते की वाहनधारकांना त्याचा चांगला लाभ होईल. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मेन उद्दिष्ट हे मी माहिती अधिकार पाठवला. त्यात एक लक्षात आले की प्रादेशिक कार्यालय हा फक्त महसूलशी निगडीत असल्या कारणाने मोटर वाहन विभागाचे महसूल उद्दिष्ट साध्य करणे हेच सगळ्यात मोठे उद्दिष्ट आता सध्याच्या परिस्थितीला आहे हे मला प्रखरतेने जाणवले. संबंधित अधिकारी उपप्रादेशिकचे इंगुले साहेब आपल्याला सहकार्य करत आहेत, परंतु भविष्यात संबंधित अधिकाऱ्यांची जर बदली झाली, नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याकडून वाहनधारकांना सहकार्याची भूमिका न ठेवता शासकीय हुकुमशाही पद्धतीने जे दंड तयार केलेले आहेत, म्हणजे जे छोट्या वाहनधारकाला पण तेवढाच दंड, मोठ्या वाहनधारकाला पण तेवढाच दंड, जी सिस्टीम चालू केली आहे याच्याकरिता वाहनधारकाला सहकार्य मिळणे गरजेचे आहे. परंतु शासनाच्या कोणत्याही नियमकर्त्यावेळी वाहनधारकांना काय अपेक्षित असायला हवे याचा कुठेही विचार झालेला नाही. कार्यालय चालू झाले, वाहनधारकांना दंडाला सामोरे जावे लागत आहे. मी स्वतः कितीतर वाहनधारकांची परिस्थिती पाहून प्रादेशिक मुख्य कार्यालय परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे माहिती अधिकार पाठवला. त्या माहिती अधिकारमध्ये मला थोड्या चुका ज्या कळाल्या त्याचे मी थोडक्यात विश्लेषण सांगत आहे. मी माहिती अधिकार पाठवल्या त्या माहिती अधिकारमध्ये उपप्रादेशिक चालू किंवा मंजुरीकरिता कोणकोणत्या विभागातील कार्यालयाची व कोणकोणत्या मंत्री कार्यालयाची मान्यता हवी तसे तपशील माहिती मिळण्याबाबत. उपप्रादेशिक कार्यालय चालू करण्याकरिता महाराष्ट्र राज्य मोटर वाहन कायद्यामध्ये कोणकोणत्या नियमावली ठरवून दिलेल्या आहेत. कायद्याच्या स्वरूपामध्ये सविस्तर तपशील